चला रणधीर सावरकर आपल्या उत्तराला एक आक्षेप होता एकाच बाजूला कशी आपण म्हटलं आपण आपल्या उत्तरात म्हटलं की आमदारांनी बैठकात हजर राहिलं पाहिजे, आमदार बैठकीत गेले पाहिजे. शेवटला हात वरती करता तुमच्या खात्याची परिस्थिती काय? आज अकोला इथे धर्मदाय रुग्णालयाची बैठक चॅरिटी कमिशनर पर्यंत पोहोचलो. आज ठेवते. अधिवेशन काळात हा धंदा सुरू केला अधिकाऱ्यांनी. अधिवेशन काळात मंत्री, पालकमंत्री, आमदार अधिवेशनात आणि तिथे बैठका घेऊन राहिले. हीच परिस्थिती तुमच्याच खात्याची अशातला भाग नाही. हीच परिस्थिती त्या कॉपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत जे LDM असतात त्यांची बैठक आहे. आज धर्मदाय आयुक्ताची बैठक चॅरिटी कमिशनर घेऊ कसं शकते अकोल्यात जर तुमचं अधिवेशन चालू आहे तर? या बाबतीत हे एक विषय. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, आपण अपेंडिक्स हर्निया हे ऑपरेशन आणि ट्रान्सप्लांट म्हणजे हिप जॉईंट ट्रान्सप्लांट ह्या प्रोसिजर्स गव्हर्नमेंट रिझर्व केल्या आहेत. माननीय मंत्री महोदय, अपेंडिक्स इमर्जन्सी ऑपरेशन आहे, हे जर आपण गव्हर्नमेंट रिझर्व केलं तर त्याचं योग्य वेळी निराकरण होईल का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य रणधीर सावरकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, पहिला प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीच्या बैठका घ्याव्यात काय, तर मला असं वाटतं की याबद्दलची स्पष्टता अशी असेल की अधिवेशनाच्या काळामध्ये अशा अनावश्यक बैठका घेणं अपेक्षित नाही. दुसरा मुद्दा जो आपण विचारला की काही आम्ही रिझर्व अशा पद्धतीचे जे उपचार आमच्याकडे ठेवलेत त्याच्याबद्दल आपण सांगितलं की हर्नियासारखा असा कुठला असेल तर बहुतेक सगळ्या अशा आजारांमध्ये कुठेही अडचण येणार नाही. आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथं याही गोष्टी की ज्या गव्हर्नमेंट रिझर्व ठेवल्यात त्यासुद्धा जर काही आपल्याला हे करायला लागतील, त्यासुद्धा जर काय सगळ्या खाजगी डॉक्टरना म्हणजे खाजगी हॉस्पिटलना जर त्याच्याबद्दल परवानगी द्यायची असेल तर निश्चितपणे आपण त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. चला पुढे जाऊ. लक्षवेधी सूचना. लक्षवेधी झाल्यावर देतो. सगळ्यांना द्यावं लागेल. मग बात करा. ऐका, फक्त ऐका.